हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री तेने अरे रे महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये श्लोक नंबर 11 आणि त्याचा अर्थ आपण पाहिला. नहि देहभृतां शक्यं त्यक्तुं कर्मण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी स त्यागीत्यभिधीयते. सर्व कर्माचा पूर्णपणे त्याग करणे देहधाऱ्यास शक्य नाही, म्हणून जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असे म्हणतात. आणि त्या संदर्भामध्ये आपण विस्तृत अशा प्रकारचं विवेचन अध्याय क्रमांक 3 अध्याय क्रमांक 2 मध्ये पाहिलं. आता माऊलींनी या श्लोकावर केलेली जी काही रचना आहे, जे काही ओव्या आहेत, त्यातली पहिली ओवी अशी आहे. आणि हा गा सव्यसाची मूर्तीला होनी देहाची खंती करीती कर्माची ते गावंढे गा. 218. अर्जुना, मनुष्य देह प्राप्त झाल्यावर जे कर्म करण्याचा कंटाळा करतात, अनिच्छेने कर्म करतात किंवा कर्म करताना खंत बाळगतात, ते गावंढळ आणि अडाणी होत. मृत्तिकेचा विटू घेवोनी काय करील घटू केवता तंतू पटू सांडील तो. 219. मातीचा वीट येऊन कंटाळा करून मडके काय बरे करेल? वस्त्र तंतूचा त्याग कसा बरे करू शकेल? तेवीची वन्हित्व अंगी आणि उभे उबगणे आगी की तो दीपू प्रभे लागी द्वेषु करील काय. माऊली दृष्टांतामागे दृष्टांत देतात. आणखी मागच्या ओवीत सांगितलेल्या दृष्टांतामध्ये भर घालतात. म्हणतात, अग्नित्व अंगी असलेल्या अग्नीला उष्णतेचा उभं येऊन कसा चालेल? अथवा दिवा प्रकाशाचा द्वेष करू शकेल काय? तर अर्थात नाही. आणखी पुढे दृष्टांत देतात. हिंगू त्रासिला घाणी तरी कैसे सुगंधत्व आणि द्रवपन सांडो निपाही केरा हे ते. 221. हिंग उग्रवासाला कंटाळला तरी सुवासिकपणा कुठून आणील बरे? पाणी द्रवपणा सोडून कसे राहू शकेल? म्हणजे ज्या गोष्टी अपरिहार्य आहेत त्या टाळता येणं शक्यच नाही, त्याचा विचार करण्याचं काही कारण नाही. पुढची ओवी अशी आहे. तैसा शरीराचे नियाभासे नांद तू जव असे तव कर्म त्यागाचे पिसे काहीसे तरी. ओवी क्रमांक 222. माऊली म्हणतात, त्याप्रमाणे शरीराच्या अवस्थेमध्ये मनुष्य नांदत आहे. मी शरीर आहे हा आभास जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याला कर्मत्यागाचा वेडेपणा कसा करता येईल? पुढची ओवी पुन्हा दृष्टांताचीच आहे. आपणला विजे टिळा म्हणोनी पुसोये वेळो वेळा माघाली फेडी निडळा का करू ये गा. आपण आपल्या कपाळाला गंध लावलेले असते आणि म्हणून ते वारंवार पुसता येते, परंतु कपाळ काढून दुसरे बसविता येईल का? अर्थात नाही. तैसे विहित स्वये आदरिले म्हणून त्यजूये त्यजिले परिकर्मची देह आतले ते का सांडील गा. त्याप्रमाणे शस्त्रविहित कर्म स्वतः स्वातंत्र्याने स्वीकारलेले असते,
शास्त्रविहित कर्म स्वतः स्वातंत्र्याने स्वीकारलेले असते. म्हणून टाकावयाचे ठरवले तर टाकता येते, परंतु शरीराच्या रूपाने प्रारब्ध कर्मच अवतरले आहे, तेव्हा ते कर्म कसे त्यागता येईल. जे श्वासोच्छ्वासवरी होत निजेलिया ही वरी, काही न करणे याची परी होती जयाची. श्वासोच्छ्वासाच्या रूपाने झोपल्यावर देखील ते स्वाभाविक कर्म होत असते व ते स्वाभाविक कर्म विना प्रयत्न चालू असते. पुढच्या बोबीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात. या शरीराचे निमिसके कर्मची लागले असिके, जिता मेले या न ठाके या रीती. 226. जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत कर्म चुकत नाही. अशा रीतीने या शरीराच्या निमित्ताने संपूर्ण कर्म जीवाच्या मागे लागले आहे. जिवंत असताना अथवा मेल्यावरही बंद पडत नाही. स्वर्ग, नरक, विविध योनी, मानवदेह याद्वारे कर्म करणे, भोगणे हे चक्र सुरू राहते. प्रारब्ध, क्रियमान, संचित या चक्राद्वारे कर्म सुरू राहते. सारांश, मनुष्याद्वारे सतत कोणते ना कोणते कर्म करणे व त्याचे परिणाम स्वरूप फल, मग त्या फलाचा भोग या जन्मी किंवा नंतरच्या जन्मी मिळेल, हे सतत सुरू राहते. आता कर्मफलत्यागी हा जो श्लोकातला पदच्छेद आहे त्यावर आधारित माऊलीची ओवी अशी आहे. यया कर्मा ते सांडिती परी, एकची ते अवधारी, ते करिता न जाईजे हारी, फळाशेचिये. 227. यामागे लागलेल्या सततच्या कर्म उभारणीतून बाहेर पडण्यासाठी एकच अभ्यास धारण कर, जो केल्याने तू फलाशेच्या आहारी जाणार नाहीस. कर्मफळ ईश्वरी अर्पे, तत्प्रसादे बोधुद्दीपे, तेथ रज्जुज्ञाने लोपे व्याळ शंका. 228. प्रत्येक कर्माचे फळ ईश्वराच्या ठिकाणी अर्पण करावे. त्याचा प्रसाद म्हणून आत्मबोध उद्दीपित म्हणजे जागृत, उत्कट किंवा प्रकाशित होतो. त्यावेळी दोरीच्या ज्ञानाने सर्वाचा भ्रम जसा नाहीसा होतो. तेने आत्मबोधे तैसे, अविद्येसी कर्मनाशे, पार्था त्यजिजे जै ऐसे, तै त्यजिले होय. 229. अर्थ, त्याप्रमाणे त्या आत्मबोधाने अविद्येसह कर्माचा म्हणजे कर्मबंधाचा नाश होतो. अर्जुना, असे जे त्यागणे ते खरे त्यागणे होय. पुढची ओवी. मनोनी इया परी जगी, कर्मे करिता मानु त्यागी, एर मूर्छने नावरोगी, विसावा जैसा. म्हणून म्हणजे अर्थात सारांश. वरीलप्रमाणे म्हणजे फळाकडे मन न जाऊ देता, इच्छा, आशा, अपेक्षा संग सोडून अर्थात देह संग सोडून अशा हातवटीने कर्म करणे म्हणजे आत्ता यापूर्वी आपण 175, 176 आणि 228 या 3 ओवीमध्ये हा मुद्दा सांगितलेला आहे. आणि त्या 3 ओव्याचं वाचन या निमित्तानं आपण करणार आहोत. यापूर्वी पाहिलेली ओवी क्रमांक 175. ऐसी हे हातवटी, घेऊनी जे क्रिया उठी, आपण आपुलिया गाठी लाहेची तो. अशा हातोटीने म्हणजे कौशल्याने जी क्रिया घडत राहते म्हणजे कर्माची उभारणी होत राहते. करणे संपलेले असते त्यावेळेस साधक स्वतःला भेटतो. स्वतःच्या ठिकाणी असलेल्या आत्म्याचा त्या साधकाला लाभ होतो. आणि म्हणून पुढच्या हे व्हावा याकरता साधना, ती साधना सांगितली माऊलीने 176 ओवीमध्ये.
मनोनी फळी लागू सांडोनी देह संगू कर्मे करावी हा सांगू निरोपू माझा. माऊली म्हणतात, फळाची इच्छा, आशा, अपेक्षा, आकांक्षा, लोभ सोडून व करीत असलेल्या कर्माशी कर्तेपणाने संबंध आहे ही भावना टाकून देऊन कर्मे करावीत. हे साध्य होण्यासाठी देहतादात्म्य, देहाचा संग म्हणजे देहसंग टाकून देऊन कर्मे करावीत, असा माझा सर्वांना चांगला संदेश. कदाचित आपण माऊलीची म्हणून आज्ञा पण समजायला हरकत नाही. यानंतर याच अध्यायामधली ओवी क्रमांक 228 जी आत्ताच आपण 5 मिनिटापूर्वी वाचली. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधू उद्दीपे तेथरज्जु ज्ञाने लोपे व्याळ शंका. ह्या सर्वांचा सारांश आपण का बघतो, पुन्हा का बघितलं, तर कोणतीही गोष्ट अधोरेखित केल्याशिवाय आणि पुन्हा त्याचं महात्म्य समजून सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. आणि म्हणून त्याकरता या ठिकाणी या ओव्या आपण परत एकदा त्याचं चिंतन केलं. माऊली पुढे असं म्हणतात, तामस व राजस त्याग नको, कारण ह्या दोन्ही त्यागांचा उपयोग नाही. त्याही त्यागाविषयी 195 आणि 198 या ओवीमध्ये आपण पाहिलेलं होतं. कर्मबंधाची निर्मिती होऊ न देणारा सात्विक त्याग करावा, कारण अन्य दोन्ही त्यागामध्ये कर्मबंध निर्माण होतो. केवळ आणि केवळ सात्विक त्यागामध्ये कर्मबंध निर्माण होत नाही. कर्मफळ ईश्वरचरणी अर्पण करण्याच्या अभ्यासामुळे प्रसादरूप काय मिळणार, आत्मबोध, व त्याद्वारे कारणासह देहंकार व कर्तृत्व अहंकारासह कर्मबंधाचा नाश. कारण आत्मबोध झाला की देहांकार, कर्तृत्व अहंकार, कर्मबंधाचा नाश होणारच व निर्लिप्ततेचा अनुभव येत असतो. घेणाऱ्यास आम्ही त्यागी मानू. सात्विक नसलेला अर्थात राजसिक तामसिक असलेला त्याग असा आहे की जसे मूर्छित रोग्याला तो विश्रांती घेत आहे असणे म्हणण्यासारखे आहेत. माऊलीचे शब्द काय आहे, एर मूर्छने नाव रोगी विसावा जैसा. तैसा कर्मिशिने की तो विसावो पाहे आणि की दांडे याचे धाय बुकी धाडणे जैसे. एका कर्माच्या ठिकाणी दुःख झाले असता तो दुसऱ्या कर्मात विसावा घेऊ पाहतो. असे करणे म्हणजे दांडक्याचा मार टाळून बुक्यांचा मार सहन करण्यासारखे आहे. परी हे असो पुढती तोची त्यागी त्रिजा. तेने फळत्यागे निष्कृती नेले कर्म. ज्याने कर्माच्या फलाचा त्याग वरील पद्धतीने करून कर्मच कृतीरहिततेला म्हणजे नैष्कर्म्य स्थितीला नेले, तो त्रैलोक्यात खराखुरा त्यागी होय. पुढचा श्लोक आहे 12 क्रमांकाचा, ज्यामध्ये सिद्धांत सांगतात भगवंत. अनिष्टमिष्टमिश्रंच त्रिविधं कर्मण फलं भवत्तत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिना क्वचित. कर्मफलाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यास इष्ट म्हणजे स्वर्ग देवयोनी, अनिष्ट म्हणजे नरक पशुपक्षी इत्यादी योनी, मिश्र म्हणजे मनुष्य योनी असे कर्माचे विविध फल मृत्यूनंतरही प्राप्त होते. परंतु कर्मफलाचा त्याग करणाऱ्याला कधीही म्हणजे मृत्यूपूर्वी किंवा मृत्यूनंतर फळ मिळत नाही. आता चिंतन आपल्याला असं करायचं आहे की कर्मफलाचा त्याग न करणाऱ्यांना भोगाव्या लागणाऱ्या कर्मबंधाचे जे काही माऊलीनं चिंतन केलेलं आहे ओवी क्रमांक 256 पर्यंत, ते आता आपण पाहणार आहोत. एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया
समर्थते की भोगावया जेन सांडितीची आशा, ज्याची आशा सांडलेली नाही. आणि मग अर्जुना, जे पुरुष कर्मफलाची आशा म्हणजे इच्छा अपेक्षा टाकीत नाहीत, अशांना या 3 प्रकारच्या कर्माचे फळ भोगावे लागते. आपणची विमुनी दुहिता की न मम म्हणे पिता, तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके. 234 क्रमांकाची ओवी माऊली म्हणतात, पिता मुलीला जन्म देऊन तिच्या लग्नाच्या वेळी कन्यादानाचे उदक सोडताना ती माझी नाही असे म्हणतो, त्यावेळी तो सुटतो. पण दान घेणारा जावाई बंधनात गुंततो. विषाचे आगरही वाहती, ते विकिता सुखे लाभे जिती, एरनी माले जे घेती वेचोनी मोले. जे विषाच्या म्हणजे अफूच्या शेताची लागवड करतात, ते त्या शेतीपासून मिळणारा माल विकून त्या नफ्यावर सुखाने जगतात. आता नाण्याची दुसरी बाजू माऊली कशी सांगतात, आणि जे पैसे खर्च करून तो माल म्हणजे अफू विकत घेतात, त्यांचं काय होतं, ते मरतात. आणि आताचा जर विचार केला बरं का, तर पंजाबमध्ये विविध नशेचे पदार्थ विकत घेऊन तरुण पिढी वाया जात आहे. अशा प्रकारची बरं का परिस्थिती आज 2022 साली आहे. यावरनं माऊलींची दूरदृष्टी लक्षात घेता येईल. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, म्हणतात, तैसे करता कर्म करू, अकर्ता फळाशा न धरू, एथ न शके आवरू, दोही ते कर्म. याप्रमाणे कर्तृत्व अहंकाराने कोणी कर्म करो, अथवा कर्तृत्व अहंकार व फलाशा हे दोन्ही सोडून कर्म करो, त्या दोघांसही म्हणजे संसारी व जीवनमुक्तांना कर्म करणे चुकत नाही. वधूपिता मुलीच्या लग्नानंतर व शेतकरी माल विकल्यानंतर बंधनातून लौकिकदृष्ट्या सुटतात, पण दोघांचे कर्म सुरू राहते. त्याप्रमाणे संसारी व जीवनमुक्त अशा दोघांचेही कर्म सुरू राहते. हा या ओवीचा भाव आहे. वाटे पिकलिया रुखाचे फळ अपेक्षितयाचे, तेवी साधारण कर्माचे फळ घेयया. रस्त्यावरील बागेतील झाडावरील पिकलेल्या आम्रफळांची जो इच्छा करतो ती तोडून खातो, तो बागवनाकडून धरला जातो. अशा रीतीने धरल्या जाणे या कर्मफळाने बांधला जातो. त्याप्रमाणे सर्वसाधारणपणे फलाशेनी कर्म केले जाते व केल्या जाणाऱ्या कर्माच्या पापपुण्यात्मक फलाने तो बांधला जातो. परी करोनी फळ नेघे, तो जगाच्या कामी न रिघे, जे त्रिविध जग आघवे कर्म फळ हे. परंतु जो कर्म करूनही फळ घेत नाही, तो जगाच्या फलरूपी घडामोडीमध्ये म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये सापडत नाही. कारण त्रिविध जग हे सर्व कर्माचे फळ आहे. देव मनुष्य स्थावर ययानाव जगडंबर, आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळांचे. 239. देव, मनुष्य व चराचर भोग योनी सहस्थावर या सर्वांना जगडंबर असे म्हणतात. आणि हे 3 प्रकार तर 3 मूर्तिमंत कर्मफलेच आहेत. तेची एक गा अनिष्ट, एक ते केवळ इष्ट, आणि एक इष्टानिष्ट त्रिविध ऐसे. त्यातील एक अनिष्ट आहे, एक इष्ट आहे आणि एक इष्टानिष्ट असे मिश्र आहे. असे 3 प्रकारचे कर्मफळ या ठिकाणी सांगितलेले आहे. आपल्याला यामध्ये
ओवी क्रमांक 246 मध्ये आपल्याला जायचं आहे. आपण 240 आत्ता पाहतो आहोत. 246 मध्ये हाच मुद्दा अधिक चांगला माऊलींनी कसा मांडलेला आहे तो आपण पाहूया. त्यामध्ये माऊली काय म्हणतात 246 मध्ये, रे चुकुही योग वशे होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिनिजे. 246 क्रमांक. काय अर्थ त्यातला चिंतनाचा भाग, इष्टफल असलेल्या स्वर्गाच्या ठिकाणी फक्त सुख, अनिष्ट फलाच्या ठिकाणी फक्त दुःखरूप योनी आहेत. पण इष्टानिष्ट अशा मनुष्य जन्मात फक्त सुख दुःखच नसून जीवनमुक्तावस्थेची संधी जी स्वर्गात व इतर योनीत नाही, अशी वेगळीच फलनिष्पत्ती इष्टानिष्टाच्या मिश्रणात आहे. हा मुद्दा आपल्याला या निमित्तानं समजून घ्यावयाचा आहे. पुढच्या ओवीमध्ये 243 माऊली का म्हणतात, का स्वधर्मा मानु देता स्वाधिकारू पुढा सूता, सुकृत की जे पूसता आमना याते. 243 धर्माला मान देऊन आपल्या अधिकारानुरूप वेदांना विचारून म्हणजे वेदशास्त्र संमत जे सुकृत म्हणजे पुण्यकर्म केले जाते. पुढच्या ओवीत माऊली सांगतात, ते इंद्रादिक देवांची देहेलाही जती सव्यसाची, तया कर्मफळा इष्टाची प्रसिद्धी गा. तेव्हा इंद्रादी देवांचे देह प्राप्त होतात. त्या कर्मफलाला सव्यसाची अर्थात अर्जुना प्रसिद्ध असलेले इष्ट कर्मफळ म्हटले जाते. स्वर्गसुख त्या निमित्तानं मिळणार आहे म्हणून इष्ट म्हटल्या गेले. आता मिश्र आणि गोड आंबट मिळे ते तर सांतर फरसाळे, उठी देही दोही वेगळे दोही जिनते. अर्थ, गोड व आंबट याचे मिश्रण होते, तेथे या दोन्ही रसाहून वेगळा पण या दोन्हींना स्वादाने मागे सारणारा असा भिन्न रुचीचा तिसराच रस उत्पन्न होतो. आता पुन्हा ती ओवी वाचणार आहोत. ओवी क्रमांक 246, रे चुकुही योग वशे होय स्तंभावया दोषे, तेवी सत्यासत्य समरसे सत्यासत्यची जिनिजे. प्राणायाम करताना बाहेर सोडला जाणारा वायूच ज्याला रेचक म्हणतो, अभ्यासाने थांबविल्यावर तोच त्याहून उलट स्वभावाच्या म्हणजे कुंभकास म्हणजे वायूच्या निश्चलतेस कारणीभूत होतो. सत्य व असत्य समरस झाल्यावर सत्य असत्याहून वेगळ्या अशा सदसत विलक्षण अशा वस्तूची म्हणजे अनिर्वचनीय वस्तूची निर्मिती होते. आता आपण वाचलेला परिच्छेद पुन्हा वाचणार आहोत. इष्टफल नसलेल्या स्वर्गाच्या ठिकाणी फक्त सुख, चुकते का? इष्टफल असलेल्या स्वर्गाच्या ठिकाणी फक्त सुख, अनिष्ट फलाच्या ठिकाणी फक्त दुःखरूप योनी. पण इष्टानिष्ट अशा मनुष्य जन्मात फक्त सुखदुःखच नसून जीवनमुक्तावस्थेची संधी जी स्वर्गात व इतर योनीत नाही, अशी वेगळीच फलनिष्पत्ती इष्टानिष्टाच्या मिश्रणात आहे, असा या ओवीचा भाव आहे. मनोनी समभागे शुभाशुभे मिळोनी अनुष्ठानाचे उभे, तेने मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. 247 त्याप्रमाणे पुण्यकारक व पापकारक कर्माचे आचरण सारख्या प्रमाणात केले तर मिश्र फल म्हणून मनुष्य देह प्राप्त होतो. ऐसे त्रिविधया भागी कर्मफळ मांडले से जगी, हे न सांडी तया भोगी जे सुदले आशा. 248 याप्रमाणे या तीन रीतींनी जगामध्ये कर्मफळ मांडलेले आहे आणि ज्यांना फलाशेने बांधलेले आहे त्यांना कर्मफळ सुखदुःखाचे जन्ममरणाचे भोग दिल्याशिवाय सोडित नाही.
व त्यांना ते भोगावेच लागते. जेथे जिव्हेचा हा तुफाटे, तव जेविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटे अवश्य मरण. जिभेची रुची म्हणजे खाण्याची वासना संपेपर्यंत जेवताना ज्यांना गोड वाटते त्यांना परिणामस्वरूप म्हणजे व्याधिग्रस्त होऊन मरणाची प्राप्ती होते. संवचौर मैत्री चांग, जवन पवी जेते दांग, सामान्या भली अंग, नशिवे तव. 250. अरण्य लागत नाही तोपर्यंत सोबतच्या संभावित चोरांची मैत्री चांगली आणि वेश्येचा अंगस्पर्श होत नाही तोपर्यंत वेश्या चांगली. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी, पाठी निधनी एकसरी, पावती फळे. त्याप्रमाणे शरीराने कर्म करीत असताना मोठेपणाची भरभराट होते, परंतु मरणोत्तर दुसऱ्या जन्मात आयुष्यभर एकानंतर एक कर्मफल प्राप्त होत राहते. जैसा समर्थू आणि ऋणिया, मागो आला बाईनिया, न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगू. 252. समर्थ असा सावकार ठरलेली मुदत संपतात जैसे मागावयास आला तर तो पैसे म्हणजे बयाना रक्कम घेतल्याशिवाय परत जात नाही, त्याप्रमाणे कर्मफलाचा भोग भोगल्याशिवाय प्राण्यांची सुटका नाही. मग कनी सोनी कनू झडे, तो विरुडला कनिसा चढे, पुढती भूमी पडे, पुढती उठी. 253. कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटल्यावर त्याला कणीस येते, पुन्हा त्या कणिसातील दाणे जमिनीवर पडतात आणि त्या दाण्यापासून पुन्हा कणसे निर्माण होतात. पुढच्या ओवीमध्ये माऊली सिद्धांत सांगतात, म्हणतात, तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय, चालता पाये पाय, जिनिजे जैसा. 254. त्याप्रमाणे मागील कर्मफल भोगीत असताना जी कर्मे होतात केली जातात ती आणखी दुसऱ्या कर्मफलांना उत्पन्न करत राहतात. संचित प्रारब्ध क्रियमान हे चक्र जन्म मृत्यू चक्र सुरू राहते. चालू लागले की एक पाय जसा दुसऱ्या पायाला मागे टाकून पुढे जात असतो त्याप्रमाणे हे चक्र सुरू राहतं. उताराची ये सांगडी, ठाके ते ऐली चथडी, ते विनमुखी जती ओढी, भोग्याची ये. 255. नदीतील नाव एका काठावरून दुसऱ्या काठावर जशा फेऱ्या करीत राहते त्याप्रमाणे कर्मफलाच्या भोगाच्या प्रवासापासून केव्हा सुटका नाही. आता सिद्धांत सांगणारी 256 क्रमांकाची ही ओवी. पै साध्य साधन प्रकारे, फळभोगू तो पसरे, एवं गोविले संसारे, अत्यागी ते. अर्जुना, कर्मापासून फलभोग व फलभोगापासून पुन्हा कर्म अशा साध्य साधन शृंखलेच्या रूपाने कर्मफलाच्या भोगाची वाढच होत राहते. याप्रमाणे सात्विक त्याग न करणाऱ्यांना, कर्मफल न त्यागणाऱ्यांना, कर्मफलाची आशा न सोडलेल्यांना संसार प्रकृती जन्ममरणाच्या चक्रात गोवून म्हणजे गुरफटून घेतो. अशा प्रकारे ह्या कर्माचं जे काही आहे ते फळ माऊलींनी वर्णन केलेलं आहे. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता 20 मिनिटाचं आपल्याला ध्यान करायचं आहे आणि त्यासाठी
आपला सिद्ध मंत्र, माझी माऊ.